स्टॉक्स बद्दल बोलू काही या सिरीज मध्ये आज आपण अंबुजा सिमेंट बद्दल बोलणार आहोत मित्रांनो. सो अंबुजा सिमेंट, काल तुम्ही एक न्यूज ऐकली असेल की अंबुजा सिमेंट या कंपनीमध्ये जी अडानी ग्रुपची आता कंपनी आहे, अडानी सिमेंटनी या कंपनीला अक्वायर केलेलं आहे. त्याच्यामध्ये अडानी फॅमिली अजून 8,339 कोटी रुपये इन्व्हेस्ट करत आहे आणि स्वतःचा जो स्टेक आहे, अडानी फॅमिलीचा जो स्टेक आहे तो 70.3% पर्यंत ते वाढवत आहेत. सो वॉरंट्स जे आहेत ते स्टॉक्समध्ये कन्वर्ट होत आहेत. टोटल इन्व्हेस्टमेंट जर आपण बघितली अडानी कडून जी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट झालेले आहेत रिसेंट पास्टमध्ये जर आपण बघितलं, तर जवळपास 20,000 कोटी रुपये अजून ऍडिशनल इन्फ्युजन अडानी ग्रुपनी या कंपनीमध्ये केलेलं आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये 5,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले होते. मार्च 2024 मध्ये 6,661 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले होते. आणि आता अराउंड 8,339 कोटी रुपये यांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि स्वतःचा जो स्टेक आहे तो 3.6% ते वाढवत आहेत आणि टोटल स्टेक आता झालेला आहे 70.3%. सो आता हा स्टेक जो वाढवला जातोय कंपनीमध्ये, हे ऑलरेडी डिसाईड झालेलं होतं. वॉरंट्स जे आहेत ते शेअर्समध्ये कन्वर्ट होताना आपल्याला इथे दिसत आहेत. पण या कंपनीकडे आपलं लक्ष कशासाठी असायला पाहिजे याच्याबद्दल बोलूयात आपण. सध्याची जर कॅपॅसिटी बघितली अंबुजा सिमेंटची, 77.3 मिलियन टन एवढी ती कॅपॅसिटी आहे. 77.3. सो आता ही कॅपॅसिटी नेक्स्ट 4 वर्षांमध्ये, सध्या FY25 चालू आहे, FY24 ते FY28 ही जी एक विजन कंपनीने दिलेलं होतं, ते विजन होतं की 140 मिलियन टन पर्यंत त्यांना कॅपॅसिटी घेऊन जायची आहे. किती? 140 मिलियन टन. सध्याची कॅपॅसिटी आहे 77.3 मिलियन टन. म्हणजे ऑलमोस्ट 4 वर्षांमध्ये ही कॅपॅसिटी ते डबल घेऊन जात आहेत. आणि म्हणूनच इथे या कंपनीकडे आपली नजर असायला पाहिजे. ज्या पद्धतीने स्टेट गव्हर्नमेंट असू किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असू, सगळ्यांचा जो फोकस आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंगवर आहे. रोड्स म्हणा, पोर्ट्स म्हणा, किंवा रिअल इस्टेट सेक्टर, अफोर्डेबल हाऊसिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितलं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला सपोर्ट सिमेंट इंडस्ट्रीचा फार मोठा गरजेचा आहे. सध्या सिमेंट इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा प्लेअर जो आहे तो अल्ट्राटेक सिमेंट आहे. बट ज्या पद्धतीने एक एक्सपान्शन प्लॅन अडानी ग्रुपने, अडानी सिमेंटनी इथे ठेवलेला आहे आणि त्यांच्याच या कंपनीज आहेत, एसीसी म्हणा किंवा अंबुजा सिमेंट म्हणा, किंवा मध्ये जे संघी सिमेंटचं जे त्यांनी एक्विजिशन केलं होतं. सो आय थिंक ही जी नंबर एक साठी जी लढाई आहे किंवा ही जी चुरस आहे ही अजून एक्साइटिंग होत जाणार आहे असं वाटतं आहे. आणि म्हणून दोन्ही कंपन्यांकडे आपलं लक्ष असायला पाहिजे. अल्ट्राटेक सिमेंट असो किंवा अंबुजा सिमेंट असो किंवा एसीसी असो किंवा अडानी सिमेंट, म्हणजे या सगळ्या एक म्हणजे अंबुजा, एसीसी किंवा अडानी सिमेंट. सो या एका ग्रुपच्याच कंपन्या आहेत. सो ग्रोथ किंवा एक्सपान्शन किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर जे करायचं आहे त्याच्यामध्ये फार अग्रेसिव्हली या कंपन्या प्लेस दिसत आहेत. अल्ट्राटेक पण त्याच पद्धतीने स्वतःचे एक्सपान्शन प्लॅन्स, कॅपॅसिटी कशी वाढवायची याचे सुद्धा प्लॅन करत आहेत. पण ओव्हरऑल सेक्टरच बघितलं आपण, सिमेंट सेक्टर फार एक्साइटिंग वाटत आहे. सो बघूयात. आय थिंक आता एकदा इलेक्शन संपल्यानंतर नेक्स्ट गव्हर्नमेंट जी फॉर्म होती त्यांचा सुद्धा फोकस इन्फ्रास्ट्रक्चरवरच असेल अशी आपण आशा करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल असं मला वाटते. सो व्हिडिओ लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.